घोडेबाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या सारंगखेड्याच्या यात्रेला अजून 8 ते 10 दिवसाचा अवकाश असला तरी आतापासूनच यात्रेत घोडे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे। एकमुखी दत्त मंदिर असलेल्या सारंगखेडा येथील यात्रा ही एक ऐतिहासिक यात्रा असून घोडेबाजारासाठी ही यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे। ही यात्रा पाहण्यासाठी संपूर्ण भारतातून नागरिक येथे येतात। सारंगखेड्याच्या यात्रेला 14 डिसेंबर पासून सुरुवात होणार असून 29 डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे। या यात्रेत चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आयोजक जयपाल सिंग रावल यांनी दिली आहे। सारंगखेड्याच्या यात्रेत दरवर्षी हजारोंच्या संख्येने अश्व दाखल होतात। यावर्षी जवळपास 2.5 ते 3 हजार उच्च प्रजातीचे अश्व दाखल होणार आहेत। यावेळी भारतातील सर्वात उंच असलेला भारतीय प्रजातीच्या अश्व पंजाब मधून यात्रेत दाखल होणार आहे। चेतक फेस्टिवलच्या माध्यमातून यात्रेत अश्वाच्या अनेक स्पर्धा भरवल्या जातात। यावेळेस देखील अश्व सौंदर्य स्पर्धा, रेवाल स्पर्धा, अश्व क्रीडा, अश्व नृत्य स्पर्धा सोबत पंजा कुस्ती स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हिटमॅन प्रीमियर रायडिंग स्पर्धाचे देखील आयोजन येथे करण्यात आले। यामध्ये विविध शाळेमधील जवळपास 200 विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे। सारंगखेडा यात्रा संपूर्ण भारतात प्रसिद्ध असल्याने मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी येथे होत असते, त्यामुळे तयारी मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते। यात्रेला अवकाश असला तरी अश्व दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती आयोजक जयपाल सिंग रावल यांनी दिली आहे। सारंगखेड्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली यात्रा, दत्तप्रभूंची यात्रा आणि चेतक महोत्सव हा 14 डिसेंबरपासून सुरू होणार आहे, तो 29 डिसेंबरपर्यंत असेल। काय आकर्षण जाणार यावेळेस सारंगखेड्याच्या यात्रेमध्ये उत्तम प्रजातीच्या अश्वांची आम्ही कॉम्पिटिशन, ज्या आपण नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे सर्व अश्व कॉम्पिटिशन्स घेतो, अश्व क्रीडा स्पर्धा घेतो आणि यावर्षी आम्ही पंजा कुस्ती आणि वेट लिफ्टिंग यांचा समावेश सुद्धा कॉम्पिटिशन्समध्ये केलेला आहे। जवळपास 2.5 ते 3 हजार घोडे या यात्रेमध्ये, या अश्व महोत्सवामध्ये दाखल होतील आणि उत्तम प्रजातीचे अश्व इथं येण्याची दाट शक्यता आहे। सर्वात उंच घोडा भारतातला, भारतीय प्रजातीचा सर्वात उंच घोडा, ज्याची हाईट 68 ते 70 इंच आहे, तो सुद्धा इथं दाखल पंजाबवरनं होणार आहे। अश्व प्रदर्शनी, अश्व सौंदर्य स्पर्धा आपण म्हणू शकतो, ती स्पर्धा इथं असणार आहे। घोड्यांची रेवाल रेस असणार आहे, घोड्यांची नृत्य स्पर्धा असणार आहे, घोड्यांची आपलं जे अश्वक्रीडा स्पर्धा इक्विस्टेरियन स्पोर्ट्स, याच्यामध्ये चेतक इक्वाइन प्रीमियर लीगमध्ये असणार आहे। त्याच्यामध्ये जवळपास 150 ते 200 मुलं याच्यामध्ये, जे मिलिटरी स्कूलचे असतील, जे इंग्लिश मिडियम स्कूलचे असतील, जे वेगवेगळ्या रायडिंग क्लब्सचे असतील, त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग असणार। महान्यूज 7 करिता मिर्झा आफिक, नंदुरबार।